नवी मुंबईमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसाचा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला असून पावसामुळे अनेक भाज्या खराब झाल्यात। त्यामुळे भाजी मार्केटमध्ये अनेक भाज्या फेकून देण्यात आल्यात। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूया। काल रात्रीपासून नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि संपूर्ण नवी मुंबईला पावसाने झोडपलेले आहे आणि याचाच फटका नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटला बसलेला आहे। अनेक भाजी आहेत त्या खराब झाल्या आहेत, त्यामुळे फेकून देण्यात आलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता की अनेक जे भाजीपाला आहे तो फेकून देण्यात आलेला आहे। टोमॅटो असतील, कोबी असतील, पालेभाज्या असतील, अशा विविध प्रकारच्या भाज्या आहेत त्या सध्या माल खराब झाल्यामुळे फेकून देण्यात आलेल्या आहेत आणि पावसाचा फटका कुठेतरी भाजी मार्केटला बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचसोबत ठिकठिकाणी पाणी देखील साचायला आता सुरुवात झालेली आहे, कारण कंटिन्यू असा हा पाऊस नवी मुंबईमध्ये पडत आहे आणि त्याचा फटका एपीएमसीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलेला आहे। अनेक भाजीपाला असेल किंवा फळं असतील त्यांना याचा फटका बसलेला आहे। पाहायला गेलं तर जे व्यापारी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार 25% माल तरी कुठेतरी हा खराब झालेला आहे आणि कुठेतरी हा खराब माल फेकून देण्यात आलेला आहे आणि परिसरामध्ये त्यामुळेच कुठेतरी दुर्गंधी पसरलेली आहे। त्यामुळे जर असाच पाऊस जर सतत सुरू राहिला तर कुठेतरी आता एपीएमसी परिसरातील भाजी मार्केटला याला फटका बसण्याची शक्यता आणखी व्यक्त करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।